अहिल्यानगरमधील कोठला गावात आंदोलकांवरती पोलिसांचा लाठीचार्ज। कोठलामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात। अहिल्यानगरमध्ये धार्मिक तणावानंतर वातावरण तापलं। नांदेडमध्ये गोदावरी नदीची पूरस्थिती कायम। गोदाकाठावरील हजारो हेक्टरवरची पिकं पाण्याखाली। शेतकरी संकटात, नुकसान भरपाई देण्याची मागणी। अतिवृष्टीमुळे लासलगाव निफाड तालुक्यात मका कांदा पिकाचं मोठं नुकसान। शेकडो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात। छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठणवरून वडवळी आपेगावला जाणारा पूल पाण्याखाली। पूल पाण्याखाली गेल्यामुळे पैठण आपेगावचा संपर्क तुटला। जायकवाडीतून विसर्ग वाढल्यामुळे पूरस्थिती निर्माण। तेलंगणाच्या श्रीपाद येलंपल्ली प्रकल्पातून 7.33 लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग। मोठ्या प्रमाणात विसर्गामुळे सिरोंचा तालुक्याला पुराचा धोका। नदीकाठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना। शिवसेना नेत्या ज्योती वाघमारेंना सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी झापलं। पूरग्रस्तांना मदत करा, तुमचं राजकारण नंतर करा म्हणत सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले खडेबोल। पूरस्थितीच्या भागात मदतीसाठी निमंत्रणाची वाट बघू नका। दौरे करा, अत्यावश्यक मदतीचं साहित्य वाटप करा, तर संकट तिथे शिवसेना हे आपलं धोरण लक्षात ठेवा। शिंदेंच्या आमदार खासदारांसह शिवसैनिकांना आवाहन। नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली पाहणी। नुकसानाचे तात्काळ पंचनामे सुरू करण्याचे आदेश। भीमा नदीच्या पातळीत वाढ। दौंड शहरातील दशक्रिया विधी घाट पाण्याखाली। भीमा नदीपात्रातील महादेव मंदिर पाण्याखाली। शिवाजी पार्कवरती होणारा ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा रद्द करण्याची भाजपाची मागणी। मेळावा रद्द करून मेळाव्याचा खर्च पूरग्रस्तांना द्या। केशव उपाध्ये यांनी ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलं। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुराची पाहणी करण्यात येते। गिरीश महाजन हे नाशिकच्या रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। गिरीश महाजन पूर परिस्थितीची पाहणी करतायत। गोदावरीला आलेल्या पुरामुळे रामसेतू पूल धोकादायक बनलेला आहे आणि पुराच्या पाण्यामुळे या ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांचंही मोठं नुकसान झालंय। याच सर्व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन गोदा घाट परिसरात दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, प्राजक्ता, गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झालेले आहे। नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून जो गोदावरी नदीला पूर आलेला आहे, या पुराच्या पाण्यामुळे नाशिक शहरातला सराफ बाजार, भांडी बाजार या ठिकाणी पाणी घुसलेलं होतं। त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांचं, दुकानदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। गोदाकाठच्या नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता। या सगळ्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झालेले आहे आणि त्यांच्याकडनं नाशिकच्या रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीताकुंडाचा जो परिसर आहे त्या ठिकाणची ही पाहणी केली जाते। या पाहणीसाठी त्यांच्यासोबत नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आहे, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक असतील, त्याचबरोबर आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल डिकले, हे सगळेच लोक जे आहेत ते देखील त्यांच्यासोबत आहे। अधिकारी देखील आहे। अधिकाऱ्यांना देखील आता त्यांच्याकडनं वेगवेगळ्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जात आहे आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। स्वतः गिरीश महाजन पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आल्यामुळे आता सगळेच अधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांच्याकडनं या सगळ्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। या ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामा करावा अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या देखील देण्यात आलेल्या आहेत। या पुराच्या पाण्यामुळे गोदा काठावरील नागरिकांचं जे नुकसान झालेलं आहे, या भागातील जे फरच्या ज्या आहेत गोदा काठावरच्या त्या ज्या वाहून गेल्या त्या कामांची देखील चौकशी करा अशा प्रकारचे आदेश गिरीश महाजन यांनी दिलेले आहेत। त्याचबरोबर गोदा काठावर असलेले जे प्राचीन मंदिर आहे त्याची जी नुकसान या पुराच्या पाण्यामुळे झालेलं आहे त्याची देखील गिरीश महाजन यांनी सूचना दिलेल्या आहेत की त्याची देखील डागडुजी ही तातडीनं करावी अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहे। आणि गिरीश महाजनांकडनं हा सगळा पाहणी दौरा जो आहे तो नाशिकच्या रामकुंड, लक्ष्मणकुंड परिसरात केला जातोय। काल रात्री उशिरा 12 वाजता ज्या वेळेला गिरीश महाजन आले त्यावेळेला देखील त्यांच्याकडनं या सगळ्याची पाहणी करण्यात आलेली होती आणि आता पुन्हा एकदा अशा पद्धतीने रामकुंड परिसरामध्ये गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी केली जाते। बरं लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।
तिकडे नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूर परिस्थिती कायम आहे। गोदावरीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। गोदावरी नदीकाठावरील हजारो हेक्टरवर पाणी शिरलेलं आहे। नांदेडजवळच्या राहेगाव परिसरातील पूर परिस्थितीचं भयानक दृश्य ड्रोन व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय। नांदेडच्या पूर परिस्थितीची दाहकता यातून दिसून येते। राहेगावला पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। विष्णुपुरी प्रकल्पातून आज 2,75,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नांदेडमध्ये पूर परिस्थिती कायम आहे। नांदेडमधली ही दृश्य आहेत। कशा पद्धतीनं हा महापूर आलाय ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। गोदावरी नदीला पूर आलेला आहे। नांदेडमध्ये गोदावरी नदीला तिकडची पूर परिस्थिती कायम आहे। गोदावरीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। नदीकाठावरील हजारो हेक्टरवर पाणी शिरलं असल्याचं पाहायला मिळतंय। नांदेडजवळच्या राहेगाव परिसरातली पूर परिस्थितीचं हे भयानक दृश्य ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि पूर परिस्थितीची दाहकता या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। तिकडे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। यामुळे सिंदफणा नदीपात्र हे दुथडी भरून वाहतंय। तर माजलगाव धरण आणि सिंदफणा नदीपात्र यामुळे पाणीदार दिसणारा परिसर याचं विहंगम दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। नाशिक जिल्ह्यातही अतिवृष्टी झालेली आहे। लासलगाव निफाड भागात झालेल्या अतिवृष्टीचा फटका शेकडो हेक्टरवरील पिकांना बसलेला आहे। सर्वात जास्त नुकसान मका आणि कांदा पिकांना बसलंय। ब्राह्मणगाव विंचूर परिसरात मका आणि कांदा शेतात पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय। शासनानं वेळीच पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। नाशिक शहरात पावसानं उघडीप दिल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत घट झालेली आहे। काल संध्याकाळी बुडालेल्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आता पाणी आल्याचं पाहायला मिळतंय। मात्र पूर परिस्थिती कायम असून गोदाकाठावरील सगळ्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे। रामकुंड आणि लक्ष्मणकुंड हे पूर्णतः पाण्याखाली गेलंय। गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता। आज मात्र सकाळपासून नाशिक शहरामध्ये पावसानं उघडीप दिलेली आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीचा पूर देखील आता ओसरायला सुरुवात झालेली आहे। माझ्या मागच्या बाजूला आपण गोदावरी नदीचं हे दृश्य बघतोय। समोर दिसणारा दुतोंड्या मारुती काल पूर्ण पाण्याखाली गेलेला होता। हा दुतोंड्या मारुती जो आहे तो काल पूर्णतः बुडालेला होता। आज मात्र या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। सद्यस्थितीमध्ये शहरात पाऊस थांबला असला तरी नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि त्यामुळे गोदाकाठावर पूर परिस्थिती कायम आहे। गोदाकाठावरील जी मंदिरं आहेत ती या सगळ्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा आपल्याला पाहायला मिळतोय। समोर सिद्धपातळेश्वराचं मंदिर आहे, देव मामलेदाराचं मंदिर आहे, ह्या दोन्ही मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा आहे। तर गांधी ज्योत जी आहे ती देखील जवळपास निम्म्यापेक्षा जास्त आजही पाण्याखाली आहे। समोर दिसणारा रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीताकुंड हे तीनही कुंड पूर्णतः पाण्याखाली आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या तीनही कुंडांवर पूर्ण पाणी जे आहे पुराचं ते आजही कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे पूर काही प्रमाणात ओसरला असला तरी गोदाकाठावरती पूर परिस्थिती जी आहे ती कायम असल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। नाशिकच्या गोदावरी नदीला यंदाच्या हंगामामधला हा 7वा पूर आहे। यापूर्वी आलेल्या पुरांच्या तुलनेमध्ये हा पूर जो आहे तो अधिक होता, कारण यापूर्वी केवळ दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत छातीपर्यंत पाणी आपण पाहिलेलं होतं। काल मात्र हा दुतोंड्या मारुती पूर्णतः बुडालेला होता। समोर दिसणारा रामसेतू पूल जो आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय हा रामसेतू पूल देखील काल पूर्णतः पाण्याखाली होता। आज या रामसेतू पुलाला पाणी लागल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। ज्या रामसेतू पुलावरून आज लोक जा ये करताना दिसत आहेत त्या रामसेतू पुलावर काल पूर्णतः जवळपास 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी होतं। नारोशंकराच्या घंटेच्या खालपर्यंत पाणी आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र आज कुठेतरी पूर परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात येताना पाहायला मिळते। शहरामध्ये पाऊस पडत नाहीये, रिमझिम पाऊस सुरू आहे। काल मुसळधार पाऊस सुरू होता, मात्र जर शहरामध्ये अशाच पद्धतीनं मुसळधार पाऊस सुरू राहिला तर निश्चित
गोदावरी नदीमध्ये देखील पाण्याचा विसर्ग केला जाईल आणि शहरात पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह जो आहे तो देखील गोदावरी नदीमध्ये येऊ शकतो आणि त्यामुळे गोदावरीची पाणी पातळी जी आहे ती वाढू शकते आणि त्यामुळे या नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना कायम ठेवल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, गोदाघाट, नाशिक. तासामध्ये या ठिकाणी होतोय आणि त्याचा सगळा हा परिणाम आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आपल्याकडनं काही अधिकाऱ्यांशी चर्चा झाली काही त्यांना आदेश मी गेल्या 15 दिवसात आपल्याला माहिती आहे मी दौऱ्यावरच आहे. मी नांदेडला पहिल्यांदा पूर आला तेव्हा तिथे होतो, लातूरलाही होतो. मी मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा बीड असेल, धाराशिव असेल, सोलापूर असेल, सगळ्याच ठिकाणी जवळपास संभाजीनगर, जालना सगळ्याच ठिकाणी माझा दौरा या ठिकाणी होता. गेले 12-14 दिवस मी सतत फिरतोय. काल संध्याकाळी मी या ठिकाणी आलो, रात्री पुन्हा इथली पाहणी केली. पण ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि नुकसान म्हणजे शब्दाच्या सांगण्याच्या पलीकडे आहे. म्हणजे नदीचे प्रवास बदलून गेले, 2-2, 3-3 किलोमीटरचे पात्र नद्यांचे होऊन गेलेले आहेत. सगळ्या जमिनी खरडून वाहत आहेत. पिकं तर नष्ट झालेलीच आहे पण जमिनीसुद्धा शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये खरडून वाहून गेलेल्या आहेत. मातीच तिथे राहिलेली नाही. 4-4, 5-5, 7-7 फूट माती सगळी वाहून गेलेली आहे. त्यामुळे मोठं संकट शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी आलेलं आहे. पण आमचं प्रशासन कामाला लागलेलं आहे. रात्रंदिवस ते त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत. त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांचे पंचनामे अजून सगळं दूर पाणीच आहे. अजून पाणी शेतातून बाहेर निघालेलं नाही, पाणी वाहत आहे. मला वाटतं 1-2-3 दिवसामध्ये जसं आता पाण्याचा वेग कमी होईल नंतर मग पंचनामे होतील. तसे ज्या ठिकाणी उघडी पाहिजे त्या ठिकाणी पंचनामे सुरूच आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. पूल पाण्याखाली गेल्यानं पैठण आपेगावचा संपर्क तुटलाय. जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्यानं पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. पूर्णतः लॉक झालेला आहे पैठण शहागड रोड. तिकडे जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं शहागडचा पैठणशी संपर्क तुटलेला आहे. गोदावरीचं पाणी गावामध्ये शिरलंय. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. गावातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. दोन दिवस झाले आमचे लेकरं उपाशी आहे सर. आमचे सगळे घरदार शेती पाण्यामध्ये गेलेली. माझे 2 दिवस झाले मुलगी उपाशी आहे. सरकारला एवढं सांगणं आहे की त्याने खूप आम्हाला मदत करावी. आम्ही खूप गरीब आहोत. कोणीच नाही आलेलं इकडं. सांगायला सुद्धा आले नाही. पाण्याला हलवा म्हणून तुम्ही कोणीच नाही आलं. आम्ही आमच्या जीवाची काळजी स्वतः घेतो आहे. बोलताच नाही, बोलायला शब्दच नाही राहिले. काय करणार, सगळं पाण्यात गेलंय. सगळं शेतीतलं गेलं, घरचं पण गेलं. काही अन्नधान्य खाण्यासाठी राहिले काहीच नाही. काय घ्यायचं, काहीच नाही राहिलं. सगळं गेलंय. हे वाटत रातभर जागेत आम्ही. एक तर माणूस नाही, कोणी नाही जवळ. मी एकटीच आहे घरात. जायकवाडी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील गुळज गावात पाणी शिरलंय. अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय. संसार उपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात भिजलेलं आहे तर प्रशासनाकडून स्थानिक ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पूर आल्यानं नदीकाठचे अनेक नागरिक हे पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. नेवासा तालुक्यातील जुने भालगावला गोदावरी नदीच्या पाण्याचा विळखा बसलाय. प्रशासन आणि ग्रामस्थांच्या मदतीनं 49 जणांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलंय. लोकांची जिल्हा परिषद शाळेमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर भालगाव येथील बाणगंगा ओढ्याला आलेल्या पुरामुळे 60 ते 70 लोकसंख्येच्या लोकवस्तीलाही पाण्याचा विळखा बसलाय. येथील लोकांचा संपर्क तुटलाय आणि त्या लोकांनाही बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. बीडमधील आगर नांदूर गावाला पुराचा फटका बसलाय. गावातील 150 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. बाग पिंपळगाव येथील जायकवाडी कॅम्पमध्ये गावकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांच्या डोळ्यात केवळ अश्रू आहेत आणि या पूरग्रस्तांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. आगर नांदूर गावातील तब्बल 150 लोकांचं स्थलांतर करण्यात आले आणि ते बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव या ठिकाणी असलेल्या जायकवाडी कॅम्प या परिसरामध्ये आपण पाहतोय. संत भगवान बाबा ही विद्यालय आहे आणि या शाळेमध्ये त्यांचं या ठिकाणी तात्पुरतं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय सगळ्या लोक आपल्यासोबत असलेले लहान लेकरं त्याचबरोबर वयोवृद्ध व्यक्ती यांना देखील या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि रात्रीपासून या ठिकाणी यांची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने देखील करण्यात आली आहे. दुसरीकडे जर बघितलं तर ज्या माध्यमातून ते इथपर्यंत आलेले आहेत हे ट्रॅक्टर
त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेली जी जनावरं आहेत ते देखील या ठिकाणी आणली गेली आणि आता सुरक्षित स्थळी हलवल्यानंतर पूर कमी होण्याची देखील वाट पाहिली जाते. समोर पाहतो आपण ही लहान लहान मुलं आहेत, यांना देखील या ठिकाणी आणलेलं आहे. माता भगिनी आहेत. काय सांगाल आजी, कधी आला तुम्ही या ठिकाणी? रात्री रात्री. हा रात्री आलो. किती पुराचं पाणी आलं होतं? लय पाणी आमच्या घराने शिरलं पाणी. हां. बाहेर निघालो दिसते आमच्या कपड्याने. अच्छा. काय काय फिरलं तरी? आता सर बस सॉफ सर म्हणजे सर असतोय घरामध्ये नुसते आमचे कपडे घेऊन पळालो. काहीच राहिलं. हा काय नाही. आणखी काही नागरिक आहेत माझ्यासोबत. काय सांगाल, कधी आलात तुम्ही आणि आता नेमकी काय परिस्थिती? आम्ही रात्री आलो साहेब. हां. तर आम्ही रात्री 8 वाजता आलो. आम्ही सगळं पाणी शिरलं होतं घराने सगळं. अच्छा. घरातलं काय काय सगळं वाहून गेलं? आता जेवारी गेली, बाजरी गेली, पसारा हातात ते बी गेला. आता अंगाच्या पांघरुळे घेऊन आलो आम्ही आता पळून. पांघरून घेऊन ते वाहत होतं. हा हे लहान लेकरी घेऊन आलो आम्ही. गज घरं भरलेले काय आम्ही फक्त जीव घेऊ आलेलो आता घरात काय म्हणून नाही सगळंच वाहून गेलेलं असणार. सगळंच वाहून. हा ते प्रत्येक वर्षी होतं का यावर्षी मोठ्या प्रमाणात झालंय? ह्या वर्षी जास्त झालेलं. जास्त झालंय. लेकराचे लग्न झाले दोन्ही सगळं भांडण बाचून गेले. कोणी पाहिलंय खाटण गाड्यान आलो ते आमच्या लुगड्यांनी आमच्या कपड्याने आलं. काहीच नाही राहिलं. काहीच नाही बाबा. दडदड झाले आता पोटामध्ये. दाणे दुनियामध्ये ते गेले. सोबत आहे सगळे, जर तुम्हाला मदतही करतील. पण आता घर संसारामध्ये काय उरलंय का नेमकं तुझं? काय नाही झालं, काय नाही उरलं, काय नाही उरलं राजा. सरकारने काय मदत केली पाहिजे? आता कोणाला माहिती. सरकारने मदत केली. हा मग करायलाच पाहिजे ना मदत. या कॅम्पवरती तुम्हाला व्यवस्थित भेटते? हा सगळं व्यवस्थित. खाणं पाणी? हा खाणं पाणी सगळं सगळं व्यवस्थित. सरपंचाने आम्हाला व्यवस्थित आम्हाला जेवण खाऊन दिलं. आम्हाला सरपंचाने व्यवस्थित आणलं. हो चहा पाणी केलं सरपंचाने. आम्हाला सगळं केलं. शासन प्रशासन इथपर्यंत पोहोचलेलं आहे. या पूरग्रस्तांना मदत देखील केली जाते आणि एकंदरीत जर बघितलं तर जवळपास इथं 150 कुटुंब या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहेत आणि आगर नांदूर या गावामध्ये आजही पाणी आहे. पुरानं घर संसारातल्या सगळ्या वस्तू वाहून नेल्या. आता फक्त या पूरग्रस्तांच्या डोळ्यामध्ये अश्रू उरलेले आहेत. त्यामुळे या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम समाज, त्याचबरोबर दानशूर व्यक्ती आणि शासन प्रशासन करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.